ठाणे जिल्ह्यातील बांधकाम विभागातील ठेकेदार संपावर गेले असून त्यांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर निदर्शन आंदोलन केलं। शहरात हजारो कोटींचा निधी द्यायला निधी उपलब्ध आहे, परंतु आमच्या ठेकेदारांचं बिल द्यायला प्रशासनाकडे निधीच उपलब्ध नसल्याचा आरोप यावेळी ठेकेदारांनी केलाय। तसंच लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार पैसे देते, परंतु आमच्यासारख्या लाडक्या बहिणींचा देखील सरकारनं विचार करायला हवा असंही ठेकेदारांनी सांगितलं। ऐन गणेशोत्सवाच्या काळात वेळीच आमची बिलं थांबल्यानं आम्ही सण साजरे करायचे तरी कसे अशी खंतही यावेळी ठेकेदारांनी व्यक्त केली। आम्ही ठाण्याचे सर्व ठेकेदार आहोत आणि गेले 2 वर्ष आम्हाला एकदम अत्यल्प निधी येतो की 5 आणि 6 कोटी निधी येतो आणि प्रत्येक ठेकेदाराच्या वाट्याला 5 ते 6 लाख येतात। गेले 2 वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय, आंदोलन करतोय, पण आम्हाला निधी म्हणावा तसा येत नाहीये आणि आमची जास्त मागणी नाहीच आहे। 100-150 कोटीची प्रलंबित बिलं आहेत आमची, ती देण्यात यावी एवढंच आमचं मागणं आहे। पण त्याच्यापेक्षा ती न देता विकासाच्या नावाखाली 500ची 1000 कोटीची अशी टेंडर काढली जातात जे मोठमोठे ठेकेदार आहेत आणि ती त्या मोठमोठ्या ठेकेदारांनाच मिळतात। आम्ही जे ठेकेदाराचं आंदोलन करतोय ते एकदम छोटे ठेकेदार आहोत। आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची प्रलंबित देयके आहेत ती तुम्ही आम्हाला द्यावी। तुम्ही लाडकी बहीणसारखी योजना काढली त्याच्यासाठी तुम्ही पैसे फिरवताय, पण लोकांची 2-2 वर्षापासून प्रलंबित देयके आहेत, तर ती योजना पण तुम्ही राबवा। पण आमचं असं म्हणणं आहे की आमचे जे पैसे आहेत ते तुम्ही द्या, नंतर तुम्हाला किती योजना राबवायच्या आहेत, नवीन काही टेंडर काढायचे, सगळं काही काढा, नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्या वाचून दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही। कारण 2 वर्ष पाठपुरावा करतोय, मुख्यमंत्री आमचे आहेत, पीडब्ल्यूडी मिनिस्टर आमचे आहेत, तरी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत। मग आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाही आत्महत्या करण्यापासून। आजपासून आम्ही काम बंद आंदोलन करतोय। जोपर्यंत आमचा निधी आम्हाला येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन राहणार आहे। आम्ही निविदा प्रक्रियेमध्ये पण भाग घेणार नाही आणि दुसऱ्या कोणालाही घ्यायला देणार नाही आहोत। आणि हे आज आम्ही सगळे ठेकेदार मिळून आम्ही आज हे ठरवलेलं आहे।